खरंच सॉरी. श्वेताताई, तुम्ही काय सॉरी म्हणी राहिल्या? त्या दिवशी मी डोक्यात राग घालून जर गाडी चालवली नसती ना तर तुझी ही अशी अवस्था झाली नसती बघ. माझ्या रागीट स्वभावाचा हा परिणाम आहे. खरंच सॉरी. नाही हो, असं काय बी नाहीये. तुम्ही तुमच्या मनात असं अजिबात आणू नका. त्या दिवशी आपल्या भांडणानंतर तू किती समजावायचा प्रयत्न केलास ग. नेहमीच असं काहीतरी होत. तुमच्या रागापायी मला खरंच खूप भीती वाटली होती हो. मला भीती होती की तुम्ही रागापोटी स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घ्या. आणि म्हणूनच मी तुम्हाला सेंटरली सोडायला सांगितलं, तुमचं लक्ष वळवण्यासाठी. बघ, तू मला सांभाळण्यासाठी, मला वाचवण्यासाठी हे सगळं केलंस आणि आता मी सुखरूप आहे, पण तू अशी. तुमच्यामुळे माझा जीव वाचलाय. तुम्ही असं नका विचार करू. तुला जर काय झालं असतं ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. अगं, मी पण स्वतःचं काहीतरी बरं वाईट करून घेतलं असतं. मला असं काय बोलताय? असं नाही बोलायचं. बघून बसावं असं नका बोलू. श्वेता, तू का रडतेस? काय झालंय आता? तो होता ना एंटरटेनिंग. अशाच मराठी अपडेट्ससाठी आमचं चॅनल टेलीचक्कर रिजनलला नक्की सबस्क्राईब करा.